आज आपल्याकडे आहे एक कविता, जीवन वृक्ष आणि आठवणी. म्हणजे यात कवीने नारळाच्या झाडाबद्दल लिहिलंय. हो, आणि नुसतं झाड नाही तर आठवणी आणि प्रतीक खूप काही आहे यात. अगदी. आपण ह्या कवितेतून नारळाच्या झाडाचे वेगवेगळे अर्थ जरा समजून घेऊया. काय काय दडलंय यात. सुरुवात होते एका जुन्या आठवणीने. आजोळच्या खाट्याची आठवण, नारळाच्या काथ्याची खाट, हं. जी आता कुणाला तरी देऊन टाकली असं म्हटलंय. हो, पण त्या खाटेवर झोपून लहानपणी पाहिलेलं आकाश, आईची माया, ते स्मितहास्य, हे आठवणी आहेत. पण गंमत म्हणजे ही खाट सुद्धा त्याच झाडाचा एक भाग आहे, नाही का? आणि कविता फक्त इथे थांबत नाही. नाही थांबत. मग पुढे काय? मग कवी जातो त्या झाडाच्या मोठ्या म्हणजे व्यापक अर्थाकडे. त्याला अहंकारमुक्त जीव असं म्हटलंय. अच्छा, अहंकारमुक्त. हो, आणि भक्ती, शुद्धता, शुभता यांचं प्रतीक म्हणूनही ते महत्वाचं आहे. म्हणजे बघा ना, तांब्यावर, कलशावर, देव्हाऱ्यात सुद्धा नारळ असतो. बरोबर. स्वस्तिकावर सुद्धा मान आहे त्याला. म्हणजे त्याची शुद्धता फक्त धार्मिक नाही, तर निसर्गाची सहजता दाखवते. अगदी. आजकाल आपण हे विसरतो अनेकदा. खरंय. आणि या शुद्धतेबरोबरच त्याला कोकणचा कल्पवृक्ष पण म्हटलंय. म्हणजे गरजा पूर्ण करणारा. कल्पवृक्ष. आणि समुद्राशी त्याचं नातं पण जोडलंय. समुद्रप्रिय असंय. हो. आणि शहाळ्याचं पाणी अमृतासारखं आणि त्वचेसाठी चांगलं म्हणून मुलींमध्ये प्रिय असंही वर्णन आहे. आणि त्याचा तो दिसण्याचा थाट, तो वरचा पानांचा मुकुट. हां, राजेशाही थाट असलेला राजपुत्रच असं म्हटलंय त्याला. काय असेल यामागे? मला वाटतं त्याचा तो उंच डेरेदारपणा, जणू काही मुकुटच घातलाय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती स्वाभिमानाची भावना. स्वाभिमान कसा? ते झाड जणू आपल्याला शिकवतंय की ताठ मानेनं, उंच बघून जगा. यालाच कवी गुरुतुल्य भावना म्हणतोय. अच्छा, गुरुतुल्य. आणि त्याचं ते शतकीय जगणं, म्हणजे 3 पिढ्या बघणारं झाड. की ते शिवप्रिय, त्रिनेत्री, बहुमुखी आहे. म्हणजे जवळपास दैवी आहे. पण मग कवी असंही म्हणतो की त्याची जी निर्मळता आहे, सहजता आहे, किंवा ते खोबऱ्यासारखं नाजूकपण आहे, ते समाजाला दिसलंच नाहीये. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कवी इथे समाजाच्या एका दृष्टिकोनावर बोट ठेवतोय. म्हणजे लोकांना त्याचं फक्त बाहेरचं कठीण कवच दिसतं. आपण सहज म्हणतो ना, नारळासारखं कठीण. हो, वापरतो आपण हे विशेषण. पण त्या कवचाच्या आत काय आहे? ते मऊ खोबरं, ते गोड पाणी, ती खरी कोमलता, शुद्धता, त्याकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणजे कवीच्या मते हा त्या झाडावर अन्याय आहे. हो, अन्यायच आहे. पण गंमत म्हणजे झाडाने ते कधी मनावर घेतलेलं नाही असं कवी म्हणतो. ही त्याची सहनशीलता आहे. स्थितप्रज्ञता म्हणायची का? अगदी त्या सुरुवातीच्या खाटेसारखं, जी उपयोगी होती पण शेवटी जुनाट वस्तू ठरली. बरोबर. आणि मग शेवटी त्या हिंदी ओळी येतात, बरसात का बादल तो दिवाना है. त्याचा काय अर्थ लावायचा? त्या ओळी साधारणपणे सांगतात की पावसाचे ढग अगदी लहरी आहेत. कुठे जातील, कुठे बरसतील, कुणाला माहीत नाही. अच्छा. मला वाटतं यातून जीवनाची किंवा निसर्गाची अनिश्चितता दाखवली आहे. आणि या सगळ्या बदलांच्या पलीकडे नारळाचं झाड मात्र स्थिर आहे, अलिप्त आहे. जणू ते म्हणते की बाहेर काहीही हो, मी माझ्या जागी ठाम आहे, माझ्या मूल्यांशी. अगदी, माझ्या मूळ स्वभावाशी घट्ट उभा आहे. तर मग थोडक्यात काय, की या कवितेतलं नारळाचं झाड हे फक्त एक झाड नाहीये. नाही, अजिबात नाही. ते आठवणींचं प्रतीक आहे, संस्कृतीचं प्रतीक आहे, सहनशीलतेचं. आणि हो, ते बाह्य कठोरता आणि आतली कोमलता याचं द्वंद्व पण दाखवतं. अगदी बरोबर. आणि हे सगळं ऐकल्यावर एक विचार येतो मनात. काय? की जसं आपण नारळाच्या कठीण कवचाकडे बघून आतल्या मऊपणाकडे दुर्लक्ष करतो, तसं आपण आपल्या रोजच्या आयुष्यात माणसं किंवा वस्तू किंवा कल्पना नाही, त्यांच्या बाह्य रूपावरूनच जोखतो का? हो, आपल्या आजूबाजूला अशा किती गोष्टी असतील ज्या वरून साध्या वाटतात पण आतून खूप काही सांगत असतील, ज्यांच्याकडे आपण कदाचित अधिक लक्ष द्यायला हवं, नाही का?